बरं मातोश्री, काय बनवणार आहात तुम्ही आज? हां, माझ्या पदार्थाचं नाव आहे शाकाहारी अंड किंवा जैन अंड तुम्ही म्हणू शकता. शाकाहारी अंड किंवा जैन अंड. ओके, मला साहित्य सांगता काय काय? मक्याचा चुरा आहे हा, दूध, पनीर, मिरची, पोह्याचा चुरा आहे आणि हा लसणाचा थोडासा हे आहे आणि हे काय आहे, हिंग, मीठ आणि पांढरे मिरे. तृप्त झालेत का? आता आपण पदार्थाकडे येऊया. हो, अंड बनवताय ना तुम्ही, शाकाहारी अंड? शाकाहारी अंड. ठीक आहे, काय करायचं मला आधी सांगा. हां, पहिल्यांदा तेल टाकलेलं आहे. आता हे मक्याचे तेल टाकलेलं आणि तेल तापलेलं आहे. हां, मक्याचे हे दाणे हे मी परतून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, बस, नंतर मिरची. सायली, तुला तिखट आवडतं का गोड आवडतं का? पोट भरल्यावर गोड आवडतं. पोट भरल्यावर गोड आवडतं. आता काय करायचं पुढे? हां, आता हा गार झाल्यानंतर ह्याचे मी गोळे करणार. बरं, ह्याच्यात अजून काही घालायचं नाही आहे ना आपल्याला? नाही, मीठ आणि मिरची. मी काय म्हणतो, हे थांबत बसायची काही गरज नाही. तुम्ही जे घेतलंय ऑलरेडी, हो, थंड करून आणले तर घेऊया ना पुढे. चालेल, है ना? आपल्याला अजून काही करायचं नाही ना? नाही, आता ह्याचं गॅसचं काम झालेलं आहे. गॅसचं काम झालं? हो. ओके, हे बाजूलाच ठेवून देऊया. ओके, ठीक आहे. हे सेम आहे, फक्त थंड आहे. बस 2 बस झाले. आता काय करायचं आपल्याला? हां, आता हे पनीर आहे तर ते घेऊन त्याच्यामध्ये पांढरे मिरे आणि थोडासा लसूण आणि मीठ असं घालणार. आता पांढऱ्या मिऱ्याचा वापर केला कारण हा पांढरा रंग याचा खराब होता कामा नये. बरं. हां, लसूण थोडासा आणि हे पोह्याचा चुरा केलेला आहे तो त्याच्यात मिक्स करणार. हे पातळ आहेत का जाड आहेत? नाही, साधे नेहमीचे पोहे, कांदा पोह्याचे पोहे आहेत. थोडंसं मीठ घालायचं. आता थोडा दुधाचा हात लावून मी हे मळून घेणार आहे. ओके, आता हे त्याची तुम्ही हे करून त्यात हात घातलं का? हे हां, त्या पनीरचा गोळा करून त्याची पारी केली, जसं मोदकाला आपण पारी करतो तशी, आणि ह्याला अंड्याचा आकार दिला आहे. अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे. हे आमचं शाकाहारी अंड तयार झालं.